काही आपल्या पेज नंबर 10 वरती विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट एज यू गो अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही क्वेश्चन आहे ना तो इंटेक्स्ट क्वेश्चन, वेर इज दॅट क्वेश्चन? पेज नंबर 10. इंटेक्स्ट क्वेश्चन 1 आहे. तर आता सपोज दिस इज अवर अर्थ and you are traveling in the upward direction. You are traveling in the upward direction. मग आता अपवर्ड डायरेक्शन मध्ये जाताना will your weight remain constant as you go above the surface of the earth. आत्ताच तुम्ही बघितलं आणि याच्या अगोदर व्हॅल्यू ऑफ जी बद्दल आपण बघितलं. On your page number 8, change of small g with height we have studied, and it tells us that as we go up far away in the upward direction from the surface of the earth, value of r, that means distance between the center of earth and object किंवा u, जो कोणी व्यक्ती दूर दूर चाललाय त्याच्यामधला आणि सेंटर ऑफ अर्थ मधलं डिस्टन्स वाढत जातं. म्हणजे रिझल्टंट रेडियस जी कॅपिटल आर जी असते त्याच्यामध्ये एच ची भर पडते. आपण याला असा आर घेतो म्हणजे हे वाढत जातं, म्हणजे डिनॉमिनेटर वाढतो आणि जी ची व्हॅल्यू कमी होते. मग आता या सरफेस वरती तुम्ही कुठेही असाल, या सरफेस वरती तुमचं जे वेट आहे ना F इज इक्वल टू W इज इक्वल टू M इंटू G आहे, बरोबर. हा तर चेंज होणारच नाही. इथे सरफेस वरती तुमचं काय असेल? 9.8 M असेल, बरोबर. अकॉर्डिंग टू द टेबल जस्ट नाउ वी स्टडीड, इफ वी रीच 400 किलोमीटर, समजा इथे 400 किलोमीटर तुम्ही वरती गेला स्काय डायव्हिंग, तर इथं तुमचं फोर्स किंवा वेट जे असेल 400 किलोमीटरला, दॅट विल बी मास इंटू 9.7 ना, 400 किलोमीटरला, सॉरी 8.7 इट विल बी 8.7 M आहे की नाही. समजा हे 9.8 आहे इंटू M आहे. तुमचं जर मास 100 kg असेल, माझ्यासारखा किंवा माझ्यापेक्षा हेल्दी जर व्यक्ती आहे, माझा मास 100 kg असेल तर 9.8 इंटू 100 दॅट इज 980 न्यूटन एवढं माझं वेट कुठं भरणार आहे? अर्थच्या सरफेस वरती. मी जर वर चाललोय, वर म्हणजे डायरेक्ट वर नाही, ट्रॅव्हल करतोय. तुमच्यासारखे लय शिकवायचे अजून मला, आहे की नाही. हा, तर मग इथं काय होईल? 8.7 इंटू 100 870 न्यूटन है ना. 980 न्यूटन 870 न्यूटन. आणि समजा मी फारच उंच गेलो, अजून जाऊ दे म्हटलं आता लवकर यायचंच नाही, बघूयात आर या पार की लढाई, गेलोच वरती ट्रॅव्हल करत, आणि मग जिथं कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे तिथे गेलो 35,700 किलोमीटरला. तर मग माझं जे F किंवा W असेल किती आहे? होय 35,600 किलोमीटर ना, 700 किलोमीटर. इथं किती भरणार आहे माझं मास? M इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन 0.225. मी आहे 100 किलोचा, 0.225. तिथे गेल्यानंतर मी फक्त 22 किलो एवढंच म्हणजे फोर्स एक्झर्ट करणार आहे ना. 22.5 न्यूटन एवढाच फोर्स मी एक्झर्ट करणार आहे. बघा फरक आता, 980 870 22.5. as we go high up or as we travel in the upward direction above the surface of the earth,
our weight will not be constant. याचा आन्सर कसा आहे? As we go high up above the surface of the earth, our weight will not be constant, but gradually it will decrease depending upon the height. Our mass will remain same. मास मात्र आपलं काय असेल? सेम असेल. तर आता चलो आगे क्वेश्चन नंबर 2. इन टेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो बघा. Suppose you are standing on a tall ladder. If your distance from the center of the earth is 2r, what will be your weight? बघा काही इमॅजिन करतो. जातो स्वप्नात आपण कुठेही आहे, त्याचं काय सांगता येतं आहे ना. अशी शिडी थोडीच असते. जस्ट यू हॅव टू इमॅजिन. हे पण आर आहे आणि वरती पण आपण काय केलंय, आर एवढ्याच डिस्टन्स वरती जाऊन इथे मस्त पैकी हवा घेतोय. याचं नाक वाकडं झालं बघा. इथे हवाच मिळत नाही त्याला. आता इथे क्वेश्चन असा आहे. सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r, व्हॉट विल बी युअर वेट? आपण पहिल्यांदा काय करू, वेट ऑन अर्थ सरफेस. वेट ऑन अर्थ सरफेस इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन ऑन अर्थ सरफेस. तर मास इंटू जी. आता अर्थ सरफेस वरती मला सांगा, ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन ऑन अर्थ सरफेस फॉर्म्युला काय? gm अपॉन आर स्क्वेअर आहे ना. स्मॉल जी इज इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. काल बघितलं का परवा आपण? gm upon r square, where g is gravitational constant किंवा universal gravitational constant, m is mass of earth, r is radius of earth. ठीक आहे. आता my weight at height 2r बरोबर आहे. m इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन ऍट 2r इज इक्वल टू मास इंटू gm अपॉन हे r चं दुप्पट झालंय ना 2r स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू m इंटू gm अपॉन 4r स्क्वेअर. नंबर 2 आपल्याला कम्पेअर करायचं ना. व्हॉट विल बी युअर वेट? हाईट वरती तुमचं वजन काय असेल ते आपल्याला कम्पेअर करायचं आहे. आता वेट ऑन अर्थ सरफेस, वेट ऍट हाईट 2r बरोबर. म्हणजे आपण काय करणार आहे, थोडक्यात असं घेऊयात. वेट ऍट r अँड वेट ऍट 2r इज इक्वल टू हे आहे m इंटू gm अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय m इंटू gm अपॉन 4r स्क्वेअर. m इंटू gm अपॉन आर स्क्वेअर इंटू याला मल्टिप्लाय करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, उलटा करून जे न्यूमरेटर मध्ये आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये जातील. 4r स्क्वेअर अपॉन m इंटू gm. m gm gm r square. Weight on the earth surface upon
weight at 2r height is equal to 4 upon r. आपल्याला कोणतं काढायचं आहे हे फाइंड करायचं आहे ना. मग हे जर फाइंड करायचं असेल तर पहिल्यांदा काय करा, याचा रेसिप्रोकल घ्या. weight at 2r upon weight at r is equal to 1 upon 4. Therefore, weight at 2r is equal to 1/4 of weight at r. मान्य? weight at 2r is equal to 1/4 of weight at r. अर्थच्या सरफेसवर माझं वेट जर 1000 न्यूटन असेल तर समजा मी 6400 किलोमीटर वरती गेलो, 6400 किलोमीटर वरती गेलो तर तिथं माझं वेट काय होणार आहे, 1/4 होणार आहे. 1000 न्यूटनच्या ऐवजी 250 न्यूटन होईल. दिस इज ऑल अबाउट युअर 2 इन टेक्स्ट क्वेश्चन्स. लक्षात येते? दिसतं? लिहून घ्यायची वेळ आहे, म्हणजे लिहून घेताय का? घ्या. मग त्याला पॉज कर थोडस, मग आपण. तर मग चला आता फ्री फॉल कडे. व्हॉट इज फ्री फॉल? इफ एन ऑब्जेक्ट इज फॉलिंग टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी वेअर air resistance is negligible, the motion is called free fall. आपण या फ्री फॉल बद्दल बरंच डिस्कशन केलंय मागच्या व्हिडिओज मध्ये. आता समजा की तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये 5व्या 10व्या मजल्याच्या टेरेस वरती गेलात आणि तुम्ही काय केलं, एक बॉल तिथून हळूच ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर तो बॉल जेव्हा अर्थ सरफेस कडे किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह व्हायला लागतो, ड्रॉप केला तेव्हा तो तुमच्या हातात होता, स्टेशनरी होता, है ना. दॅट मीन्स इट्स यू मीन्स इनिशियल वेलोसिटी, इट वॉज 0. सोडला, मग काय झालं, इट कम्स इन टू मोशन. कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचते, त्यामुळे त्याची मोशन धीरे 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 स्पीड सुद्धा वाढत जाईल. तो मोशन मध्ये आलेला आहे आणि जेव्हा ग्राउंडला स्ट्राईक होईल तेव्हा मॅक्झिमम वेलोसिटीने तो स्टॉप होईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, फ्री फॉल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 मीटर पर सेकंड अँड फायनल व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम, युनिट इज मीटर पर सेकंड. नाउ व्हेनेवर ऑब्जेक्ट इज अंडर मोशन तेव्हा एक्सेलरेशन असतंच ना. मग आता इथं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड एक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट आर सेम, कारण त्याच्यावरती फक्त सध्या एक्सेलरेशन काय आहे, जी काम करत. आता फ्री फॉल मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट खाली पडतो ना, इट इज वर्किंग इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. मग त्यावेळेला हे कसं असतं, G is positive when object is falling downward. याच्या उलट जर तुम्ही असं घेतलं की जोर लावून तुम्ही काय करता, बॉल वरती फेकता. आपण क्रिकेट वगैरे खेळण्या अगोदर मैदानावरती गेलो ना, पहिला आपला तोच कार्यक्रम असतो, कोण जास्तीत जास्त उंच बॉल फेकतो, है ना. सगळीकडून आवडून धरून जोरात फेकतो ना आपण. हा, तर मग वरती जेव्हा आपण तो बॉल फेकलेला आहे, वर्टिकल मोशन त्याला द्यायचा प्रयत्न करतो, when the ball proceeds or progresses in the upward direction. इथे सुरुवातीला तुमचा बॉल हातामध्ये होता, वेलोसिटी 0 होती आणि तुम्ही काय केलं, फोर्स लावल्यामुळं मग मॅक्झिमम वेलोसिटी आली. याचा अर्थ अगोदरचा विषय सोडा, जेव्हा फेकला जोरात तेव्हा एकदम वेलोसिटी दिली ना. मग हे जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे ना, डाऊनवर्ड, त्यावेळेला u0 आहे, v मॅक्झिमम आहे. जेव्हा अपवर्ड डायरेक्शन आहे तेव्हा काय होतं, लास्ट गेल्यानंतर तो पण थकतो, हळूहळू हळूहळू अगेन्स्ट काम करत असल्यामुळे ग्रॅव्हिटीच्या, आणि 0 वेलोसिटी बनते. म्हणजे v इज 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फायनल वेलोसिटी बिकम्स 0
आणि इनिशियल व्हेलॉसिटी असते मॅक्झिमम तुम्ही जोर लावलेला असतो मीटर पर सेकंड. आणि मग या केसमध्ये जी कसा आहे डाऊनवर्ड आहे आणि जीच्या डायरेक्शन मध्ये तुमचा बॉल येतोय म्हणजे पॉझिटिव्ह आहे. इथे सुद्धा ए आणि जी इक्वलच आहेत, परंतु इथे निगेटिव्ह आहे कारण तुमचा बॉल किंवा अप्लाइड फोर्स जो आहे तो धीरे धीरे कमी होतो. त्याचं कारण अगेन्स्ट काम चाललंय ना ग्रॅव्हिटीच्या, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये काय असतं निगेटिव्ह असतं. म्हणजे बॉल तुम्ही वरती प्रोजेक्ट केलाय तेव्हा तुम्ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी अप्लाय केलेली. मग तो एका ठराविक हाईटला पोहोचल्यानंतर, ज्याला आपण मॅक्झिमम हाईट म्हणू, त्या मॅक्झिमम हाईटला पोहोचल्यानंतर काय होतं, ही जी असती त्याची मॅक्झिमम हाईट असते. दिस इज मॅक्झिमम हाईट जे त्या बॉलची, त्या मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर काय होते, फायनल व्हेलॉसिटी 0 बनते. मग आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे बॉल वरती प्रोजेक्ट केल्यानंतर स्पीड सर्वात जास्त दिलेली आहे व्हेलॉसिटी ती धीरे धीरे कमी होते आणि एका क्षणाला काय होते 0 होते. याचाच अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी वरती प्रोजेक्ट करतो तेव्हा मॅक्झिमम आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. फायनल व्हेलॉसिटी 0 होते म्हणूनच तो मग नंतर खाली पडायला लागतो ना, त्याची एनर्जी संपलेली असते. मग जेव्हा खाली पडायला लागतो तेव्हा 0 पासून सुरुवात होते आणि जोरात आदळतो म्हणजे मॅक्झिमम होते. अपवर्ड प्रोजेक्ट करताना व्ही इज मॅक्झिमम, सॉरी, अपवर्ड प्रोजेक्ट करताना यू इज मॅक्झिमम, सुरुवातीला जोर लावलाय ना, व्ही इज मिनिमम. मग तो डाऊनवर्ड जेव्हा फ्री फॉल मध्ये येतो तेव्हा यू इज 0, व्ही इज मॅक्झिमम. मग आता इथं आपल्याला याच्यावरती काही न्यूमरिकल्स किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन्स यूज करावे लागतात. व्हाईल युजिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन, सी हियर व्हॉट इज न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे काय आहे, पहिला v is equal to u plus at, right? Here u is 0 फ्री फॉल मध्ये, फ्री फॉल लक्षात घ्या, अपवर्डचा नाही विचार करत आपण, फ्री फॉल साठी. कोणासाठी, फ्री फॉल साठी. या फ्री फॉल साठीचा विचार करा. v इक्वल टू यू प्लस एटी, म्हणजेच u तर 0 आहे, a इज इक्वल टू जी आहे. जर खाली येतोय तर पॉझिटिव्ह आहे ना, बरोबर. म्हणजे हे इक्वेशन काय होतं, v इज इक्वल टू जीटी, v इज इक्वल टू जीटी. बर, न्यूटन्स सेकंड इक्वेशन, काय आहे हो न्यूटन सेकंड इक्वेशन, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. हा वाला पार्ट काय होणार आहे 0, यू 0 आहे म्हणजे हा सगळाच भोपाळ झालाय की नाही. राहिलं काय, हाफ एटी स्क्वेअर. फ्री फॉल मध्ये खाली पडताना जी पॉझिटिव्ह आहे, ए म्हणजेच आपण जी घेणार आहे आता, याचं ऍक्सेलरेशन हे जी एवढंच आहे, दॅट इज S is equal to half gt square. This is second equation. त्यानंतर न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, ओरिजिनल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता मला सांगा, खाली पडताना यू हा 0च आहे ना, मग हा भोपळा बनेल. ए ला आपण जी ने सबस्टिट्यूट करतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इन द फ्री फॉल. On page number 11, lastly, there is discussion of an important point.
एक महत्वाचं डिस्कशन आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगणार आहे. तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावरून जर समजा एक मेटल स्फिअर आहे किंवा तो लेदर बॉल कसला असतो, सीझन बॉल काय म्हणता तुम्ही क्रिकेटचा, वेटी आहे, वेटी जड आहे ना, आणि सोबतच पकडले दोघांना एक कागद आहे, दोघांना एकत्रच पकडले कागद आणि तो बॉल, आणि यू ड्रॉप द टू थिंग्स ऍट द सेम मोमेंट. म्हणजे कसं, मी हे दोन गोष्टी पकडलेत आणि एकाच क्षणाला सोडले, काय होईल? वेदर बॉल विल रीच फर्स्ट or paper will reach first to the ground or both will reach to the ground at the same time. Ball will reach to the ground first. What will be the reason? Because of mass of the ball. बॉल चा मास जास्त आहे, परंतु जी हा तेवढाच आहे. पेपर जो लाईट वेट पेपर आहे त्यावर पण ऍक्ट होणारा जी तेवढाच आहे आणि बॉलवरती ऍक्ट होणारा जी तेवढाच आहे, परंतु रिझल्टंट वेट जो आहे तो काय आहे? पेपर आणि बॉलचा किंवा फोर्स जो आहे, डेफिनेटली बॉलचा फोर्स जास्त आहे, पण या कारणाने तो जमिनीवर अगोदर येतो असं नाही. या कारणाने तो जमिनीवर अगोदर येतो असं नाही, कारण जी तर दोघांवरती तेवढाच ऍक्ट होतो ना. त्याच्या मागचं कारण हे आहे की एअर रेजिस्टन्स जो आहे, एअर रेजिस्टन्स हा याला कमी होतो बॉलला, वेटी बॉलला, म्हणजे बायोन्सीचा जो इफेक्ट आहे एअरचा, दॅट विल रेजिस्ट मिनिमम टू द बॉल ड्यू टू इट्स मोर ग्रॅव्हिटी. आणि मग तो बॉल काय करेल? पटकन जमिनीवर येऊन स्ट्राईक होईल, आणि जो पेपर आहे तो इकडे तिकडे हलत हलत, कारण त्याला बायोन्सीचा इफेक्ट जो आहे तो त्याच्यावरती वर्क करतो. तो लाईट वेट असल्यामुळं त्याच्यावरती बायोन्सी काय आहे, त्याला अपोज करते. या कारणास्तव काय होतं? द बॉल विल रीच फर्स्ट अँड पेपर विल रीच लेटर. बट व्हॉट हॅपन्स, सपोज वी हॅव क्रिएटेड व्हॅक्यूम. समजा आपण तेवढ्याच हाईट पर्यंत व्हॅक्यूम क्रिएट केलेली आहे आणि व्हॅक्यूम मध्ये तो पेपर आणि बॉल आपण सोडला, काय होईल? व्हॅक्यूम जरी असली तरी ग्रॅव्हिटी तर वर्क करणारच आहे. द पेपर अँड बॉल बोथ विल रीच ऍट द सेम मोमेंट टू द ग्राउंड बिकॉज देर इज नो एअर रेजिस्टन्स. व्हॅक्यूम मध्ये ना एअर आहे, ना पार्टिकल्स आहेत, ना गॅस आहे, नथिंग, काहीच नाही ना. त्यामुळं बॉल आणि तो पेपर एकाच वेळी जमिनीवर स्ट्राईक होईल. म्हणजे याच्या अगोदर झालं काय? तर ड्यू टू बायन्सी ऑफ एअर, पेपर रीच्ड द ग्राउंड लॅटर. द बायन्सी इम्पॅक्ट वॉज लेस ऑन द बॉल, देअरफॉर बॉल रीच्ड फर्स्ट. परंतु जीचा इफेक्ट हा तेवढाच आहे. जी आपल्या 9.8 एवढ्याच ताकदीने खेचतोय, है ना. जी हा पेपरलाही 9.8च्या ताकदीने खेचतोय, बॉलला पण 9.8च्या ताकदीने खेचतोय, परंतु बायोन्सीचा इम्पॅक्ट हा अपोजिट डायरेक्शन मध्ये कोणावरती जास्त होता? पेपरवरती. आणि बॉलच्या ग्रॅव्हिटीमुळे, डेन्सिटीमुळे तो कमी होता, म्हणून बॉल फर्स्ट आला, पेपर लॅटर आला. इन द अदर केस, इफ देर इज अ व्हॅक्यूम and in the vacuum, if you drop both the objects, paper as well as ball, at the same moment, both the objects will reach, that is paper as well as the ball, to the ground at the same moment. एकाच क्षणाला थोड्या वेळानंतर, टी सेकंड, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, जे काय असेल तेवढ्याच वेळाने ते काय करतील? जमिनीवरती येऊन पोहोचतील. हा एक पॉइंट आहे. आणि अगोदर एक पेज नंबर 10 वरती ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा पॉइंट होता बघा. ऍक्च्युली तुम्हाला काय काय माहित आहे? एक्स रेज हे वेव्ज आहेत माहित आहे. कॅथोड रेज म्हणजेच एक्स रेज, दीज आर दी वेव्ज. आता वेव्ज म्हणजे काय आहे? ट्रान्सव्हर्स वेव्स और लॉंगिट्युडनल वेव्स. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉंगिट्युडनल वेव्स. मग आता
ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे तुम्हाला ते एक्झाम्पल माहित आहे, इफ अ रोप इज टाईड टू वॉल अँड अ जर्क इज गिव्हन टू अदर एंड, तेव्हा मग ते काय होतात, एस बनतात की नाही, म्हणजे त्या ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत. आणि तुमच्या बारकोड टाईपच्या ज्या वेव्ज असतात त्याला आपण काय म्हणतो, लॉंगिट्युडनल वेव्ज म्हणतो. बारकोड असतो ना त्या टाईपच्या वेव्ह लॉंगिट्युडनल असतात. ठीक आहे, आता त्या वेव्स लॉंगिट्युडनल वेव्स किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ज आपण ते थोडेसे बाजूला ठेवू. तर वेव्ज याचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. तर मग हे वेव्ज म्हणजे एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ज असतात, म्हणजे जसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणतो, किंवा लाईट वेव्ज म्हणू आपण, किंवा मग सरफेस ऑफ द वॉटर वरती जर तुम्ही समजा वेटी बॉल टाकलात किंवा स्टोन टाकला तर तिथे पण वेव्ज रिपल्स तयार होतात की नाही, किंवा साऊंड वेव्ज आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ज तुम्हाला माहिती आहेत. मग हे माहिती आहे का तुम्हाला की आपल्या अर्थच्या क्रस्टमधून सुद्धा काही वेव्ज ह्या रेडिएट केल्या जातात. दीज आर नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. या वेव्जला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. आईन्स्टाईनने 1916 मध्ये हे प्रेडिक्ट केलं होतं की जसं आपण म्हणतो की बाबा सन पासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट केले जातात आणि ते आपल्या अर्थला येईपर्यंत काय होतात, ते नॉर्मल रेजच्या फॉर्म मध्ये अर्थ पर्यंत पोहोचतात. तेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जर समजा ओझोननी फिल्टर नाही केले तर ते कसे अल्ट्राव्हायोलेट रेजच्या फॉर्म मध्ये अर्थ वरती रीच होतात. मग ते प्लांट्स अॅनिमल्स वरती त्याचा एक डेंजरस इफेक्ट होऊ शकतो, कॅन्सरस इफेक्ट होऊ शकतो, किंवा जीन चेंज करू शकतात, किंवा अर्थचं टेम्परेचर वाढतं वगैरे वगैरे, ग्रीन हाऊस इफेक्ट येऊ शकतो. तर बघ, आईन्स्टाईनने हे प्रेडिक्ट केलं होतं की अर्थच्या सरफेस मधून सुद्धा काही रेडिएशन्स हे काय केले जातात, एमिट केले जातात. मग आता या अर्थच्या सरफेस मधून जे एमिट केलेले रेडिएशन्स आहेत ना, फार म्हणजे वीक आहेत, त्यामुळे त्यांना सहजासहजी डिटेक्ट करता येत नाही. हेच आहेत ग्रॅव्हिटेशनल वेव्स, म्हणजे व्हेरी वीक वेव्स. दे आर इमिटेड बाय द अर्थ क्रस्ट. दे आर नोन ॲज द ग्रॅव्हिटेशनल वेव्स. मग फारच वीक असल्यामुळं त्याला एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स तयार करून त्याचं स्टडी करावं लागतं. तर आता त्याच्यामध्ये LIGO, लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. बघा, अमंग दीज लिगो, LIGO, पेज नंबर 10 वरचा पिंक बॉक्स बघा, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इज द प्रॉमिनंट वन. स्टडी करण्यासाठीचं जे काही बनवलं गेलं इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट करण्यासाठी, आणि मग ती सोर्सेस किंवा ज्या ऑब्झर्वेटरीमध्ये ठेवलेत त्यापैकी एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. मग आता जे आईन्स्टाईनने 1916 मध्ये जे काही प्रेडिक्ट केलं होतं ना, त्याचं प्रेडिक्शन नंतर बऱ्याच सायंटिस्टनी एक्झॅक्टली आफ्टर 100 इयर्स म्हणजे 2016 मध्ये हे खरं ठरवलं. म्हणजे त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असू शकतात, किंवा अर्थ क्रस्ट सुद्धा, जसं अदर प्लॅनेट्स म्हणा, स्टार्सचे सरफेसेस काही वेव्ज एमिट करतात, त्या हाय फ्रिक्वेन्सीचे असतात, परंतु ह्या एकदम वीक अशा वेव्ज अर्थ क्रस्ट सुद्धा एमिट करत असतो. त्या सहजासहजी आपल्याला डिटेक्ट करता येत नाही. त्यासाठी हायली सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स तयार करावे लागतील. आणि एक्झॅक्टली आफ्टर 100 इयर्स, including our Indian scientists, other eminent scientists, they have detected these ground waves, that is the gravitational waves. Now this discovery has opened a new path to obtain information about the universe. I think today it is sufficient. Tomorrow we will continue the next part, starting with the examples on page number 12, and we will finish the lesson tomorrow. Okay, thank you for watching. If you like our video, please like, share and subscribe to our channel. Thank you.